नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? क्रिकेटच्या धावांच्या वाहत्या गंगेमध्ये इंग्लंडच्या सगळ्या बॅट्समननी यथेच्छ हात धुवून घेतलेले आहेत. 185 धावांची आघाडी इंग्लंडने जमा केलेली आहे. चौथ्या कसोटी सामन्यावरती मजबूत पकड मिळवलेली आहे. त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठे जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. प्रत्येक दिवशी टेस्ट मॅचला जेव्हा खेळाची सुरुवात होत असते तेव्हा बॅट्समनला कुठल्याही परिस्थितीत विकेट जाऊन न देण्याची कामगिरी असते आणि बॉलिंग टीम जी असते त्यांना ब्रेक थ्रू मिळवण्याची इच्छा असते. भारतीय संघाच्या आज जे उतरणं झालं ओल्ड ट्रॅफर्डला, त्याच्यामध्ये एक असा ठाम निश्चय दिसला की जे दुसऱ्या दिवशी अखेरीला बॉलिंग करताना चुका झालेल्या होत्या त्या चुका करायच्या नाहीत, एका बाजूला पकडून बॉलिंग करायची. परंतु ह्याच्यामध्ये मोहम्मद सिराजचा अपवाद वगळता परत एकदा भारतीय बॉलर्सनी सुमार बॉलिंग केलेली आहे. पायावरती भरपूर वेळा चेंडू टाकलेले आहेत, अगदी सहजी फटके मारून दिलेले आहेत. असं म्हणत असताना मला मोहम्मद सिराजचं कौतुक करावंसं वाटतं. काय पठ्ठ्या आहे हा खरोखर. दरवेळेला शुभमन गिलनी त्याच्या हातात बॉल दिला की तो तेवढ्याच जोमानं तेवढ्याच नेटानं बॉलिंग करतो, किती थकलेला असला तरी. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं नशिबाची साथ त्याला मिळायला पाहिजे होती, कारण आज त्यांनी जो रूट आणि ओली पोपला लंचच्या अगोदर बऱ्याच वेळेला अडचणीत टाकणारे बॉल टाकले, पण दरवेळेला काही ना काही कारणाने त्याच्या तावडीतनं ते सुटत राहिले. एकदा तर बुमराहने टाकलेला बॉल इतका पटकन उडाला की ओली पोपच्या बॅटच्या लीडिंग एजला लागला, उंच उडाला आणि फिल्डर नसलेल्या जागी पडला. या गोष्टी नशिबाच्या खूप क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या ठरतात. बीट होणं वगैरे या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या ठरतात, कारण कधी एज लागते कधी एज लागत नाही. आणि ज्या वेळेला जो रूटसारखा दादा बॅट्समन त्यालासुद्धा सुरुवातीच्या अडखळण्यानंतर जम बसवता येतो तेव्हा मग तो सोडत नाही. काय बॅटिंग केली आज जो रूटनी, ओली पोपनी, आणि त्यांनी लंचपर्यंत विकेट जाऊन दिली नाही. तिथेच कळून चुकलेलं होतं की या सामन्यावरती इंग्लंड पकड मिळवणार आणि मजबूत पकड मिळवणार. लंच टाईमपर्यंत विकेट न गेल्याने निराश चेहऱ्याने भारतीय संघ लंचला परत आला. आणि लंचनंतर लंचच्या अगोदर 68 ओव्हर, एकूण 68 ओव्हर झाल्यानंतर शुभमन गिलनी वॉशिंग्टन सुंदरला बॉलिंग दिली. माझं हे म्हणणं नाही आहे की त्यांनी लगेच 2 विकेट काढल्या म्हणून मी टीका करतोय. गेल्या सामन्यामध्ये वॉशिंग्टन सुंदरनी 4 प्रमुख बॅट्समनना आऊट काढलेलं होतं, त्यातले काही बॅट्समन तर त्यांनी बोल्ड केलेले होते. मग 68 ओव्हरपर्यंत वॉशिंग्टन सुंदरला बॉलिंग का नाही दिली? मला हा निर्णय शुभमन गिलचा अजिबात पटला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शुभमन गिलनी आज फील्ड अरेंजमेंट करत असताना अशी क्षेत्ररचना लावली होती की सिंगलही पळायला प्रॉब्लेम येत नव्हता, बाउंड्री मारायला त्रास होत नव्हता. क्रिकेटमध्ये असं चालत नाही. आयदर तुम्ही धोका पत्करून सिंगल सेव्हिंग फील्ड लावायचं असतं किंवा एकदम बचावात्मक बाउंड्री सेव्हिंग फील्ड लावायचं असतं. शुभमन गिलनी ते केलं नाही आणि त्याचा फरक असा झाला की ओली पोप आणि जो रूटवरती दडपण नंतर आलं नाही. दोघंही तब्येतीत बॅटिंग करत राहिले. शार्दुल ठाकूरला कमी बॉलिंग दिली आणि त्याचबरोबर सिराज सोडून अंशुल कंबोजची बॉलिंग आज सुमार वाटली. त्याच्या बॉलिंगमध्ये धार नव्हती. इतकंच नाही तर बुमराहची देखील त्या मानाने बॉलिंग जी धारदार असते तशी धारदार बॉलिंग वाटली नाही. जडेजा एका बाजूने पकडून बॉलिंग करत होता, परंतु त्यांनासुद्धा ओली पोप आणि जो रूट सहजी खेळत होते. रूटच्या बॅटिंगचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण हा पठ्ठ्या असा आहे की जम बसवल्यानंतर एवढी नाही एवढी इनिंग खेळतो. आणि आज जे त्यांनी शतक केलं याच्यामध्ये 2 विक्रम केले. पहिली गोष्ट म्हणजे हे त्याचं 38वं शतक होतं. संघकाराच्या 38 शतकांच्या विक्रमाची त्यांनी बरोबरी केली. दुसरी गोष्ट म्हणजे रिकी पॉन्टिंग आणि जॅक कॅलिसला मागं टाकून सचिन तेंडुलकर नंतर आता तो सर्वाधिक धावांच्या यादीमध्ये 2ऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. 100 करून तो थांबला नाही, सातत्याने बॅटिंग करत राहिला. कारण वॉशिंग्टन सुंदरनी लंचनंतर 2 पटापट विकेट काढल्या. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी ओली पोपला आउटकटवरती चकवलं आणि नंतर तशाच एका उंची दिलेल्या म्हणजे फ्लाईट दिलेल्या आणि बॉल पडून वळणाऱ्या नाही बाहेर जाणाऱ्या बॉलवरती त्यांनी सुरेख फसवलं.
हॅरी ब्रुकला. त्या 2 विकेट लगेच गेल्या म्हणून थोडीशी आशा वाढली, ज्याच्यावरती जो रूट आणि कॅप्टन बेन स्टोक्सनी मस्त पाणी फिरवलं. तब्येतीत दोघांनी बॅटिंग केली, रिव्हर्स स्वीपचा वापर केला, मोकळी जागा, कारण ओल्ड ट्रॅफर्डचं जे मागचं मैदान आहे प्रचंड मोठं मैदान आहे, बाउंड्री लाईन्स लांब आहेत, त्यामुळे मोकळ्या जागेमध्ये शॉट मारून पळणं हे दोघांकरता अशक्य नव्हतं आणि त्यांनी ते करत असताना दम पण दाखवला आणि अर्थातच मोठे फटके मारताना सुद्धा खराब चेंडूवरती दोघंही घाबरणार नव्हतेच. जसा जो रूट अर्धशतकाच्या जवळ आला तसा त्याच्या डाव्या पायाला काहीतरी दुखापत झाली, क्रॅम्प आले किंवा हॅमस्ट्रिंगला काहीतरी त्रास झाला आणि नंतर त्याला त्या वेदना सहन नाही झाल्या म्हणून तो चक्क मैदानाच्या बाहेर गेला. जो रूटनी 100 नाही तर 150 धावांची खेळी केली. खरपूस समाचार त्यांनी घेतला आणि मगच तो जडेजाला आऊट झाला. फ्लाईट दिलेल्या चेंडूवरती जसा ब्रुकला बाहेर खेचला वॉशिंग्टन सुंदरनी, तसा जो रूटला जडेजानी बाहेर खेचला आणि नंतर 2 विकेट मिळाल्या. 1 विकेट त्याच्यातली बुमराला मिळाली आणि 1 जेमी स्मिथची आणि 1 वोक्सची विकेट जी आहे ती सिराजला मिळाल्यानंतर त्याच्यापेक्षा आम्हालाच हायसं वाटलं, कारण दिवसभर सिराजनी जो मारा केला, जी ताकद दाखवली त्याला खरोखर सलाम आहे. कारण लंचच्या अगोदर त्यालासुद्धा त्रास झालेला होता, लंचच्या टीच्या अगोदर त्यालासुद्धा त्रास झालेला होता. तो मैदान सोडून आत गेला लंचच्या अगोदर मला वाटतं आणि त्याच्यानंतर उपचार घेऊन 1 ओव्हर बाकी असताना सुद्धा तो मैदानावरती आलेला दिसला. ही जिद्द जी आहे ती सिराजची मला खूप भावली. परंतु आत्ताच्या घडीला परत एकदा ऋषभ पंतकडनं प्रेरणा घेतल्यासारखं बेन स्टोक्स हा दुखापत झालेली असताना सुद्धा बॅटिंगला आला. तो 77 धावांवरती खेळतोय. लियाम डॉसनच्या बाबतीत लोक तर म्हणतायत की तो बॉलरपेक्षा बॅट्समन चांगला आहे. म्हणजे कार्सीनी गेल्या मॅचमध्ये अर्धशतक करून दाखवलं आहे. शेवटचा जोफ्रा आर्चरही चांगली बॅटिंग करू शकतो. इंग्लंडची बॅटिंग अजून संपलेली नाही आहे. 7च विकेट गेलेल्या आहेत, 3 विकेट अजून बाकी आहेत. 186 धावांची आघाडी त्यांच्या खात्यामध्ये जमा आहे. ह्याचाच अर्थ त्यांची सामन्यावरती मजबूत पकड आहे. सामन्याचे अजून संपूर्ण 2 दिवस बाकी असल्याने हा सामना वाचवण्यासाठी भारतीय संघाला भीमकाय प्रयत्न करायला लागतील. हे प्रयत्न आव्हानात्मक एवढ्या करता असतील कारण या विकेटचा कोरडेपणा वाढत चाललेला आहे. कारण काल आणि आज ऊन व्यवस्थित होतं मैदानावरती. आत्ता देखील मी उन्हामध्ये रेकॉर्डिंग करतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॉलर्सच्या फुटमार्कचा सुद्धा परिणाम आता दिसू लागलेला आहे. मधनंच एखादा बॉल उडण्यापेक्षा भस्कन खाली राहतोय, जी बॅट्समन करता धोकादायक गोष्ट असते. मला नाही वाटत इंग्लंड टीम डिक्लेअर वगैरे करायचा विचार करेल. ते अजून व्यवस्थित बॅटिंग करणार. बेन स्टोक्स 77 धावांवर खेळतोय, तो शतकाच्या पार जाण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्याबरोबर तळातले खडूस बॅट्समन भारतीय बॉलर्सची सत्वपरीक्षा बघणार. आघाडी ऑलरेडी 200 धावांच्या जवळ आहे. ती 250 धावांचा 300 धावांचा पार करायचा प्रयत्न करतील. म्हणजे काय, इंग्लंड एकदाच बॅटिंग करायचा विचार करते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये दडपणाखाली भारतीय संघाला परत ते त्रास देणार आहेत. म्हणून हा सामना वाचवण्यासाठी काहीतरी चमत्कारिक खेळी भारतीय संघाच्या बॅट्समनना करून दाखवायला लागेल, जी गोष्ट अजिबात सोपी नाही आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला तरी इंग्लंडची वाटचाल ही 3-1 मालिका विजयाकडे हळूहळू झालेली आहे, एवढंच मी वर्णन करेन. सिराजच्या प्रयत्नांबद्दल तुम्हाला काय वाटतं? जो रूटच्या अप्रतिम बॅटिंगबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की सांगा. फक्त ते कॉमेंट करण्यासाठी माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.